असा प्रकाश त्या ठिकाणी पडला, डोळे उघडले. पण 5 वर्षाचा वडिलांच्या मांडीवरती बसायचे. अरे वडिलांच्या मांडीवर, अरे वडिलांची मांडी काय, जा मी तुला आढळपद त्या ठिकाणी बहाल करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग ध्रुव बाळाला भगवंतांनी त्या ठिकाणी आढळ पद दिलं आणि मग त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेतलं. आणि ध्रुव बाळ आता घराकडे निघाले. ध्रुव बाळ जशी नगरीमध्ये आले का, नगरीमध्ये आल्यानंतर लहान मोठे सगळे ध्रुव बाळाचं दर्शन घेत होते. का घेत होते, कारण ध्रुव बाळाला पश्चाताप झाला, रे देवाची प्राप्ती होऊन आणखी आपल्याला राग येतो, म्हणून ध्रुव बाळाने या राग येतो. मग ध्रुव बाळाने त्या ठिकाणी पश्चाताप केला. मग त्या ठिकाणी देवाचं भजन केलं. आणि मग म्हणतात त्यांच्या अंतकाळाच्या वेळेस साक्षात देवाचे दूत आले आणि विमान आलं त्यांना नेण्यासाठी. आणि विमानामध्ये तशी बसले नाहीये. ध्रुव बाळ काय म्हणले माहितीये का, तसं मी विमानात बसणार नाही, माझे आई वडील कुठे आहेत बघा. म्हणून कुळामध्ये कुलवान मुलं याच्यासाठी तयारचा पुढे भोर नदी तापा, याच्या घरामध्ये वैष्णव नाही. म्हणून लक्षात ठेवा माय बाप, आपल्या घरामध्ये एक तरी वैष्णव पाहिजे, तेव्हा तुमच्या कुळाचा उद्धार होईल. आणि घरामध्ये जर पुढे भोर नदी तापा जसे आले तसेच गेले, म्हणून वैष्णव पाहिजे. लक्षात ठेवा. ध्रुव बाळाच्या माध्यमातून सगळ्या कुळाचा त्या ठिकाणी उद्धार झाला. मग ध्रुव बाळाच्या वंशामध्ये अनेक राजे होऊन गेले. अंग असेल, वेन असेल, पृथ्वा असेल, प्रचिन असेल, पुरंजन नावाचं आख्यानालय. याचं चिंतन आपल्याला उद्याच्या भागामध्ये करायचे, कारण आपला वेळ त्या ठिकाणी झालेला आहे. आजची कथा या ठिकाणी पूर्ण विराम घेते. उद्या श्याम सुंदर भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्म दिवस आहे. उद्या देवाचा जन्म होणार आहे. म्हणून उद्या सगळ्यांनी काय करायचंय, देवाचा जन्म आहे माय बाप. आपल्या साधं मुलाचं त्या ठिकाणी बारसं करायचं तर कसं जातो आपण, जुन्या साड्या घालून जातो का, मळके सळके कपडे, कसं जातो मग, हा ओके, थाटा माटात आपण जातो. तसं उद्याचा त्या ठिकाणी देवाचा जन्म होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणून सगळ्यांनी चांगले कपडे घालून यायचं आणि येते वेळेस काय न्यायचं, सुंट वडा त्या ठिकाणी घेऊन यायचं सगळ्यांनी बरं का. उद्या देवाचा जन्म आपल्या थाटामाटात साजरा करायचा आहे. म्हणून झालेली या ठिकाणी चिंतन सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करायची. ज्या गुरुवाराकडे जे श्रवण केलं, जे मनन केलं, त्या गुरुवारांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. जरासं नामसंकीर्तन होईल आणि नंतर लगेच आरती होईल. जरासं नामसंकीर्तन होत असेल. माझ्या आवडीचं नेहमीचं भजन मी तेवढं म्हणतो जरासा. विठ्ठल माझा
त्या आरतीचे यजमान करुणावतार संसार सदा भवं भवानी सहितं नमामि। भगवान की गई आरती पापियों को पाप से पापियों को पाप से भगवान की गई आरती भगवान की आरती जय हो पापियों को पाप से अमर ब्रह्म पंचम वेद निराला पंचम वेद नवदोष जगाने वाला हरि राम यही हरि राम यही हरि राम यही भगवान की आरती पापियों को पाप से है तारती श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती सर्वांनी त्या ठिकाणी एकमेकाला आरती द्या आणि जो काही प्रसाद आणलेला आहे ना
तो प्रसाद त्या ठिकाणी सर्वांना द्या. उद्या बरोबर ठीक 3 वाजता आरतीला सुरुवात होईल. महोत्सव साजरा करायचा आहे. आधी विभूती नाहीये. आमचे परममित्र आदरणीय माऊली महाराज साक्षात बद्दल आज साक्षात त्यांच्या स्वरूपामध्ये आज या ठिकाणी माऊली आलेले आहे. म्हणून बहुसंख्येने त्यांच्या कीर्तनाला या आणि कीर्तनाची त्या ठिकाणी शोभा वाढवा. मोठं अंतकरण करून महाराज आज कथेला माझ्या समोर बसलेत. खरंच महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि कोटी कोटी धन्यवाद.